नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. तर आज आपण स्टँडर्ड 8 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 4.4 द अनसिंकेबल शिप या पाठाचा वर्कशॉप बघणार आहोत. परंतु हा वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स आलेले आहेत, मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत. ते आपण सुरुवातीला घेतलेलं आहे आणि त्यानंतर वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे. तर अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. तर आता पाहूया वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, हॅव यू हिअर्ड ऑर रीड अबाउट नॅचरल कॅलॅमिटीज. तर तुम्ही कधी नैसर्गिक आपत्तींविषयी ऐकले किंवा वाचले आहे का? Answer is yes. I have read about natural calamities, earthquake, drought, floods, etc. in newspaper. Second question, what are the different possibilities in a long journey? म्हणजे लांबच्या प्रवासामध्ये आपल्याला संभाव्य कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित असतात? Answer is in a long journey some unexpected things are possible, especially accidents, breakdown or the way shipwreck, plane crash, etc. थर्ड क्वेश्चन, डू यू नो द सी वोएजेस. म्हणजे तुम्हाला समुद्र प्रवास माहिती आहे का? आन्सर इज येस. आय नो दॅट इज सी वोएजेस बट आय हॅव नॉट एक्सपिरियन्स्ड इट. फोर्थ क्वेश्चन, हाऊ इज द जर्नी इन द सी डिफरंट फ्रॉम द अदर. म्हणजे इतर प्रवासापेक्षा समुद्रातील प्रवास कसा वेगळा आहे? Answer is, in other journeys, especially on the road, we can expect some relief or help in case of accident or mishaps. But journey in the sea, though seems comfortable, can be fatal if anything goes wrong in the sea. फिफ्थ क्वेश्चन, why should we have alternatives in the journey. म्हणजे प्रवासात आपल्याला पर्याय असावेत का? If there is a breakdown or accident of the vehicles or anything goes wrong in the regular route, we should have some kind of alternative. For example, changing the route or vehicle. Of course, it is possible in the road journey or train journey only. त्यानंतर आता वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये फर्स्ट क्वेश्चन पाहूया. रीड द लाईन्स गिवन बिलो, इमॅजिन युअर सेल्फ इन द सिच्युएशन अँड आन्सर द क्वेश्चन बेस्ड ऑन युअर इमॅजिनेशन. आता खाली एक आपल्याला सिच्युएशन दिली आहे, प्रसंग दिला आहे, त्यामध्ये तुम्ही कसं वागता हे तुम्हाला सांगायचं आहे खालील प्रश्नांची उत्तरे देऊन. तर सिच्युएशन काय आहे पाहूया. आफ्टर द गेम्स प्रॅक्टिस माय फ्रेंड अँड आय वेअर हंग्री. वी डिसाइडेड टू गो टू अ snacks outlet on the third floor in a huge 6-story mall. On the way, just as we paid our bill and were about to leave, there was a ear-shattering blast, a loud explosion on the first floor. आता या ठिकाणी काय झालेलं आहे सिच्युएशनमध्ये, मी आणि माझे मित्र गेम खेळून आल्यानंतर आम्ही एक स्नॅक्स घ्यायला जाण्याचं ठरवलं. तर 6 मजली मॉलमध्ये 3ऱ्या मजल्यावर हे स्नॅक्सचं जे हे आहे काउंटर आहे ते होतं आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो, स्नॅक्स घेतलं. बिल भरताना अचानक एक मोठा आवाज झाला फर्स्ट फ्लोअरवरती. कान फाडणारा असा हा ब्लास्ट होता. तर अशी सिच्युएशन दिली आहे आणि त्या आधारे आपल्याला प्रश्न विचारले आहेत. त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कराल ते आपल्याला सांगायचं आहे. तर पाहूयात. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन. म्हणजे तुमची पहिली प्रतिक्रिया कोणती होती किंवा कशी होती? आन्सर इज, आवर इमिजिएट रिॲक्शन वॉज वन ऑफ शॉक्ड अँड देन वी फील्ड आउट ऑफ द मॉल. सेकंड क्वेश्चन, हाऊ डीड द पब्लिक पॅनिक. म्हणजे लोक कसे घाबरले होते? आन्सर इज, दे वर इन अ स्टेट ऑफ panic and ran helter and shelter to find the exit. Some were shouting and crying hysterically. Third question, what did some alert सेन्सिबल पीपल डू. म्हणजे काही दक्ष किंवा सुज्ञ लोकांनी काय केलं? आन्सर इज, दे वर ट्राईंग टू काम डाऊन द पीपल अँड हेल्पिंग चिल्ड्रन अँड वुमन टू इस्केप फ्रॉम द मॉल.
फोर्थ क्वेश्चन, व्हॉट वॉज द डॅमेज अँड डेंजर, म्हणजे तेथे कोणती हानी झाली व काय म्हणजे भीती निर्माण झाली. आन्सर इज फायर ब्रोक अप ऑन द थर्ड फ्लोअर अँड वॉज रोरिंग अपवर्ड्स. The blast damaged everything with structure of the mall. The fourth floor was in danger. Fifth question, who came to the rescue, म्हणजे त्या ठिकाणी बचाव कार्यासाठी कोण आले. आन्सर इज द पोलीस, द फायर ब्रिगेड अँड द लोकल पीपल कम टू द रेस्क्यू. सिक्स्थ क्वेश्चन, हाऊ मेनी वर इंजर्ड अँड किल्ड, म्हणजे किती लोक त्या ठिकाणी जखमी झाले व किती लोक मृत्यू पावले. आन्सर इज 4 women and 2 men injured. Fortunately, no one was killed. Seventh question, what effect did the instance leave on your mind, म्हणजे या घटनेचे तुमच्या मनावर काय पडसाद उमटले किंवा काय परिणाम झाला. आन्सर इज वी वर शॉक्ड अँड वर स्टील ट्रेमलिंग विथ फेअर दो वी वर आउट ऑफ डेंजर. वी थँक्ड गॉड फॉर सेव्हिंग अस फ्रॉम द डेंजर. आता सेकंड क्वेश्चन मध्ये ए दिले ते काय आहे ते पाहूया. द वर्ड अनसिंकेबल हॅज अ प्रेफिक्स ॲज वेल ॲज सफिक्स. द रूट ऑर बेस्ड वर्ड इज सिंक. गिव्ह द रूट वर्ड्स ऑफ द फॉलोविंग. आता या ठिकाणी प्रिफिक्स आणि सफिक्स लावून अनसिंकेबल हा वर्ड तयार झालेला आहे, परंतु त्याचा रूट वर्ड म्हणजे मूळ शब्द काय आहे, सिंक. तर सिंकला प्रिफिक्स आणि सफिक्स लागलेला आहे. तर असे खाली काही शब्द दिलेले आहेत, तर त्याचे रूट वर्ड्स म्हणजे मूळ शब्द आपल्याला शोधायचे आहेत. तर हे जे शब्द दिलेले आहेत, काहींना सफिक्स लागलेला आहे, काहींना प्रिफिक्स लागलेला आहे. फर्स्ट आहे अनकम्फर्टेबल, तर याचा रूट वर्ड आहे कम्फर्ट. सेकंड अनहॅपीनेस, याचा रूट वर्ड आहे हॅपी. थर्ड आहे इनसेक्युरिटी, याचा रूट वर्ड आहे सेक्युअर. फोर्थ आहे इनॅक्युरसी, तर याचा रूट वर्ड आहे ॲक्युरेट. फिफ्थ इंडिपेंडन्स, तर याचा येईल डिपेंड. सिक्स्थ इमेलर, याचा येईल मेल. सेवन्थ अनलुजन, याचा रूट वर्ड येईल लूज. एट्थ डिसॅबिलिटी, याचा रूट वर्ड येईल एबल. नाइन्थ डिसॅपिरन्स, तर याचा रूट वर्ड येईल अपियर. टेन्थ अनफ्रेंडली, याचा रूट वर्ड येईल फ्रेंड. 11 इंटरॅक्टिव्ह, तर याचा रूट वर्ड येईल ॲक्ट. आणि 12th मिसअंडरस्टँडिंग, तर याचा रूट वर्ड येईल अंडरस्टँड. आता बी क्वेश्चन काय दिलेला आहे, राईट 2 वर्ड्स इच विथ द फॉलोविंग प्रिफिक्स. आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, त्याचे 2 प्रिफिक्स बनवायचे आहेत. प्रत्येक शब्दाचे 2 प्रिफिक्स. आता प्रिफिक्स म्हणजे काय, आता तुम्हा सर्वांना तर माहीतच असणार आहे, परंतु काहींना माहीत नसेल त्यांच्यासाठी प्रिफिक्स म्हणजे एखाद्या शब्दाच्या पूर्वी प्रत्यय लागणे म्हणजे प्रिफिक्स होय. आणि सफिक्स म्हणजे एखाद्या शब्दाच्या शेवटी प्रत्यय लागणे, त्याला सफिक्स असे म्हणतात. तर फर्स्ट आहे अँटी, तर याचे 2 शब्द करूया. अँटी सोशल, अँटीसेप्टिक. सेकंड डिस्करेज, डिसलाईक. थर्ड नॉन व्हायलन्स, नॉन व्हेजिटेरियन. फोर्थ रिप्लेस, रिअरेंज. आता सी, राईट 2 वर्ड्स इच विथ द फॉलोविंग सफिक्स. आता या ठिकाणी सफिक्स म्हणजे काय, एखाद्या शब्दाच्या नंतर लागणारे प्रत्यय. फर्स्ट दिले आहे फुल, फेथफुल, कलरफुल. सेकंड OUS, ओस, क्युरियस, करेजियस. थर्ड लेस, सेन्सलेस, यूजलेस. 4 LY, लाय, रिअरली, प्रॉम्प्टली. तर अशा प्रकारचे आपल्याला हे सफिक्स सांगता येतील. आता आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज बघितल्या, चिटचॅट क्वेश्चन्स बघितले. आता मार्जिन क्वेश्चन्स पाहूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हाय वॉज द टायटॅनिक सो कॉल्ड, म्हणजे टायटॅनिक असे त्या जहाजाला का म्हटले गेले. आन्सर इज द शिप वॉज कॉल्ड टायटॅनिक बिकॉज द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज. सेकंड क्वेश्चन, व्हॉट फॅसिलिटीज वर अवेलेबल ऑन द शिप, म्हणजे त्या जहाजावरती कोणकोणत्या सोयी सुविधा उपलब्ध होत्या. आन्सर इज फॅसिलिटीज ऑन द टायटॅनिक वर ग्रँड स्टेअरकेसेस, डायनिंग रूम्स, शॉप्स अँड स्विमिंग पूल्स. थर्ड क्वेश्चन, व्हॉट मेड द मॅन टर्न कोल्ड विथ फ्राईड,
तो माणूस भीतीने थंडगार का पडला? आन्सर इज द मॅन टर्न कोल्ड विथ फ्राईट बिकॉज ही हॅड सीन अ ह्यूज आईसबर्ग स्टूड राईट इन द पाथ ऑफ द टायटॅनिक. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट वॉज द डॅमेज कॉज्ड टू द शिप? म्हणजे त्या जहाजाला कोणती हानी झाली? Answer is the ship scratched deep against the mountain of ice. The iceberg cut holes along the ship's side. Water began to pour into the lower decks of the ship. Fifth question, why were the passengers in grave danger? म्हणजे टायटॅनिकवरील जे प्रवासी होते ते भयंकर धोक्यात का होते? आन्सर इज द पॅसेंजर्स ऑन टायटॅनिक वर इन grave danger because they did not get help from the other ships. The California and Carpathia, the Titanic was sinking fast. The ship began to tilt into the sea. There were not enough lifeboats in the ship. Sixth question, why could Carpathia not do much to save more lives? म्हणजे कार्पथिया नावाचं जे जहाज आहे ते अधिक माणसांचं जीव का वाचू शकला नाही? आन्सर इज द शिप कार्पथिया अराइव्ड ॲट 3:40 AM. द टायटॅनिक हॅड ऑलरेडी वॅनिश्ड इन टू द सी बिफोर दॅट. कार्पथिया क्रेव फाउंड द लाईफ बोट्स अँड दे कुड सेव्ह ओनली 700 people, but almost all of the people in the water had drowned or died of cold. The ship Carpathia was so late that its crew could not save more lives. Seventh question, what two compulsion were laid down for all ships in 1913? म्हणजे 1913 पासून जहाजांसाठी कोणत्या दोन सक्ती किंवा बंधने घातली होती? Answer is two compulsion were laid down for all ships. First, all ships must keep their radios working all hours of the day and night. Second, all ships must have enough room in their lifeboats to carry everyone on board. Eighth question, how far had the Titanic sunk? Answer is Titanic had sunk at the depth of around 4,000 meters, means 13,000 feet. तर आत्तापर्यंत आपण चिटचॅट क्वेश्चन्स, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी, मार्जिन क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. आता वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, यामध्ये ए, फाइंड एनी 6 वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट हॅव सफिक्सेस, अंडरलाईन द सफिक्स इन ईच ऑफ देम. म्हणजे आपल्या पाठातून आपल्याला 6 सफिक्स असणारे शब्द शोधायचे आहेत आणि जे सफिक्स आहे त्याला अंडरलाईन करायचं आहे. सफिक्स म्हणजे काय? शब्दाच्या शेवटी लागून येणारं प्रत्यय. तर फर्स्ट पाहूया सडनली. या ठिकाणी LY हे सफिक्स लागलेलं आहे. सेकंड डायरेक्शन, तर TION हे सफिक्स लागलेलं आहे. थर्ड स्लोली, या ठिकाणी LY लागलेला आहे. फोर्थ क्विकली, फिफ्थ रॅपिडली, या दोन्हीलाही LY हे सफिक्स लागलेलं आहे. आणि सिक्स्थ कम्फर्टेबल, तर ABLE एबल हे सफिक्स या ठिकाणी लागलेलं आहे. B, what words may combine to form a new word with a changed meaning? Such words are called compound words in English. For example, every plus things is equal to everything. Some of them have a hyphen. For example, life skills, find 4 or 5 compound words from the text. आता या ठिकाणी कंपाऊंड वर्ड्स कसे तयार होतात ते सुरुवातीला सांगितलेलं आहे. कोणतेही 2 वेगवेगळे शब्द एकत्र आले की त्याचा मिळून आपल्याला एक नवीन शब्द तयार होतो, त्याला आपण कंपाऊंड वर्ड म्हणतो. या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. कधी कधी हे हायपन देऊन सुद्धा हे कंपाऊंड वर्ड्स येतात. तर असे आपल्याला 4 ते 5 कंपाऊंड वर्ड्स बनवायला सांगितले आहेत. तर पाहूया. फर्स्ट डायनिंग रूम, तर डायनिंग प्लस रूम. सेकंड आहे लाईफ बोट, तर हे कसा शब्द तयार झालेला आहे? लाईफ प्लस बोट. थर्ड आहे आईसबर्ग, आईस प्लस बर्ग. फोर्थ समथिंग, सम प्लस थिंग. फिफ्थ एव्हरीवन, एव्हरी प्लस वन. तर अशा 2 शब्दांचे मिळून हे शब्द बनलेले आहेत. सेकंड क्वेश्चन, त्यामध्ये ए, रीड द टेक्स्ट अँड आन्सर. ए, व्हॉट डज द वर्ड टायटॅनिक मीन्स?
हा प्रश्न आपल्याला मार्जिन क्वेश्चनमध्ये देखील झालेला आहे. टायटॅनिक या शब्दाचा अर्थ काय आहे? टायटॅनिक मीन्स ह्यूज. बी, हाऊ मे पॅसेंजर्स डिड टायटॅनिक कॅरी? म्हणजे टायटॅनिकमधून किती प्रवासी जात होते? आन्सर इज मोर दॅन 2000 पॅसेंजर्स. सी, व्हाय वर द पॅसेंजर्स ऑन टायटॅनिक प्राऊड? म्हणजे टायटॅनिकच्या प्रवाशांना का अभिमान होता? आन्सर इज बिकॉज दे वर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड. डी, व्हाय डिड पीपल कॉल टायटॅनिक ॲज अनसिंकेबल शिप? म्हणजे लोक टायटॅनिकला न बुडणारे जहाज असे का म्हणत? बिकॉज दे थॉट दॅट इट कुड नेवर सिंक. ई, व्हॉट डिड कार्पथियाज क्रीव फाइंड? म्हणजे जे कार्पथिया नावाचं जहाज आहे तर त्याने काय शोधलं? दे फाउंड अर्जंट मेसेज ऑन द टायटॅनिक आस्किंग फॉर हेल्प. एफ, who was the director of the film based on the Titanic maiden voyages? म्हणजे टायटॅनिकच्या पहिल्या प्रवासावर आधारित चित्रपटाचा दिग्दर्शक कोण होता? तर याचा दिग्दर्शक होता जेम्स कॅमेरून. फिफ्थ क्वेश्चन, वेअर डिड द सायंटिस्ट फाइंड टायटॅनिक? म्हणजे सायंटिस्टला हे टायटॅनिक नावाचं जहाज कोठे सापडलं? आन्सर इज दे फाउंड द शिप लेईंग इन 2 pieces ऑन द ओशन फ्लोअर. आता बी क्वेश्चन पाहूया. डिस्कस इन ग्रुप ऑफ 4 अँड फाइंड आउट. आपल्याला ग्रुपमध्ये डिस्कस करायचं आहे आणि शोधायचं आहे. यामध्ये ए, रिझन्स फॉर द सिंकिंग ऑफ टायटॅनिक. म्हणजे हे टायटॅनिक जहाज बुडण्यामागची कारणे काय आहेत ते शोधायचं आहे. फर्स्ट, कॅप्टन स्मिथ ट्राईड हार्ड टू स्टेअर द टायटॅनिक अवे फ्रॉम द आइसबर्ग. सेकंड, but the side of the ship scratched deep against the mountain of ice. Third, a shower of ice fell on the deck and the iceberg cut holes along the ship's side. Fourth, water began to pour into the lower decks of the ship. बी क्वेश्चन आहे इफेक्ट्स ऑफ द सिंकिंग ऑफ टायटॅनिक. म्हणजे हे टायटॅनिक बुडण्याचे परिणाम काय काय आहेत ते सांगायचं आहे. फर्स्ट, अबाउट 1500 पीपल ड्रॉन विथ कॅप्टन स्मिथ अँड हिज क्रू. सेकंड, इट मेड पीपल थिंक हार्डर अबाउट द सेफ्टी ऑफ पॅसेंजर्स ऑन शिप्स. थर्ड, इट वॉज डिसाइडेड दॅट ऑल शिप्स मस्ट हॅव इनफ रूम इन देअर लाईफ बोट्स टू कॅरी एव्हरीवन ऑन बोर्ड and ships must have keep their radio working every hour of the day and night. Fourth, the director James Cameron made a famous film on Titanic's maiden voyage. Third question, read and find words related to sea and arrange them alphabetically. आपल्याला या पाठातून या समुद्राच्या संदर्भातले शब्द शोधायचे आहेत आणि आपल्याला ते अल्फाबेटिकली लावायचे आहेत. तर वरती हे शब्द दिलेले आहेत आणि खाली आपण अल्फाबेटिकली लावून घेतलेले आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डर: बोट, डेप्थ, ड्रॉन, आइस, आइसबर्ग, लाईफ बोट्स, ओशन, सेल, सिंक, शिप, सरफेस, ओएज, वॉटर. आता फोर्थ क्वेश्चन पाहूया. यामध्ये ए, शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 stories. Here she, the Titanic, is compared with building of 15 stories. You know that when a comparison is made between two objects of different kinds, it is called simile. A simile is introduced by the word as, or like. Frame 5 of your own sentences using the construction as, write them down in your notebook. आता या ठिकाणी आपल्याला एक वरती सेंटेन्स दिलेला आहे. तर त्यामध्ये सिमिली हा अलंकार आपण वापरलेला आहे. या सिमिली किंवा मेटाफर हे अलंकार आपण यापूर्वीही पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारचे या अलंकाराचे वाक्य आपल्याला बनवायचे आहेत. किती बनवायचे आहेत? मिनिमम 5. पाहूया. ही इज ॲज फास्ट ॲज अ डिअर. Second, she is as cunning as a fox.
Third, I am as beautiful as a heroine. Fourth, ox is as strong as iron. Fifth, watermelon is as big as pumpkin. आता बी क्वेश्चन पाहूया. द कारपथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. राईट 3 सेंटेन्सेस ऑफ युअर ओन युझिंग द फॉलोइंग कन्स्ट्रक्शन 2. आता ह्या सेंटेन्समध्ये द कारपथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. तर ह्या वाक्यामध्ये टूचा वापर करून हे वाक्य लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारचं वाक्य आपल्याला बनवायचे आहेत. तर किती बनवायचे आहेत? मिनिमम 3. फर्स्ट पाहूया. ही वॉज टू टायर्ड टू वर्क एनी मोर. सेकंड, आय एम टू बिझी टू टॉक टू यू. थर्ड, इट्स टू लेट टू स्टॉप हर. फिफ्थ क्वेश्चन. रीड अगेन फ्रॉम 5th paragraph. द केम द नाईट ऑफ 14th April up to 12th paragraph. The Carpathia was too late to save them. मार्क द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स. आता हे 5व्या पॅरेग्राफ पासून ते 12व्या पॅरेग्राफपर्यंत आपल्याला रीड करायचं आहे आणि त्याच्यातले मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला मार्क करायचे आहेत. युजिंग द पॉईंट्स मेक अ समरी ऑफ द इन्सिडेंट इन युअर ओन वर्ड्स युजिंग शॉर्ट सिम्पल सेंटेन्सेस. आता ह्याच्यातले महत्त्वाचे वाक्य तुम्हाला अंडरलाईन करून एक समरी बनवायची आहे. त्याचा सारांश लिहायचा आहे. राईट आउट द समरी इन 12 to 15 लाईन्स. तर 12 ते 15 ओळींचा हा सारांश लिहायचा आहे महत्त्वाचे मुद्दे घेऊन. तर या ठिकाणी मी तो ऑलरेडी करून दिलेला आहे, तो पाहूया. It was the night of 14th April. The sky was clear. The sea was calm. Many of the passengers on the Titanic were asleep. Captain Smith knew that there were icebergs nearby. He told a man to keep watch from the top of the ship. All of a sudden, he yelled, "Iceberg!" Captain Smith tried hard to keep the Titanic away from iceberg, but the Titanic scraped the mountain of the ice. Iceberg cut the holes to Titanic. Water began to pour into the lower decks. Captain Smith sent urgent message on ship's radio asking for help. Ship. The California ship was only 20 miles away, but she didn't receive the message because her radio was turned off. Another ship, Carpathia, heard the message, but unfortunately, she was far away from the Titanic. Then at 2:30 a.m. on 15th April, Titanic was vanished into the sea. About 1,500 people drowned and or died of cold. The Carpathia reached at 3:40 a.m. and saved 700 passengers on the lifeboats. तर आता लँग्वेज स्टडीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते पाहूया. यामध्ये आपल्याला फर्स्ट दिलेलं आहे. द सेंटेन्सेस कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. सिम्पल, कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड. तर या ठिकाणी सिम्पल सेंटेन्सेस, कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आणि कंपाऊंड सेंटेन्सेस कसे असतात ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. या ठिकाणी एक्झाम्पल पण दिलेलं आहे, तर ते समजून घ्या. आता या व्हिडिओमध्ये जर आपण ह्याची सविस्तर माहिती घेत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. आधीच व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी मी हे घेत नाही, परंतु जो सोडवण्याचा भाग दिलेला आहे तो पाहूया. से वेदर द फॉलोइंग आर सिम्पल, कॉम्प्लेक्स ऑर कंपाऊंड सेंटेन्सेस. आता खाली काही सेंटेन्स दिलेले आहेत, त्यातले कोणते सिम्पल सेंटेन्सेस, कोणते कंपाऊंड आणि कोणते कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आहेत ते ओळखायचे आहेत. फर्स्ट पाहूया. दे फेल्ट सेफ. तर हे आहे सिम्पल सेंटेन्स. सेकंड, कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देअर वेअर आइसबर्ग नियरली. तर हा आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. थर्ड, ही फॉट हार्ड टू स्टीअर बट द शिप चेंज डायरेक्शन स्लोली. कंपाऊंड सेंटेन्स. फोर्थ, मोस्ट पॅसेंजर्स हिअर्ड नथिंग अँड दे स्लेप्ट ऑन. तर हा आहे कंपाऊंड सेंटेन्सेस. फिफ्थ, द क्रू लोवर्ड द लाईफ बोट्स. तर हा सिम्पल सेंटेन्स आहे. सिक्स्थ, दे आस्क देम व्हाय शिप कॅरी सच फ्यू लाईफ बोट्स. तर हा आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. थर्ड क्वेश्चन, फाइंड फ्रॉम द टेक्स्ट 2 examples each of
सिम्पल, कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड सेंटेन्सेस. तर या ठिकाणी प्रत्येक प्रकारचे आपल्याला 2 उदाहरणे द्यायचे आहेत. तर सिम्पल सेंटेन्सेसचे 2 उदाहरणे पाहूया. फर्स्ट, द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज. सेकंड, एव्हरीवन कॉल द टायटॅनिक फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड. कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. First, everyone thought that the Titanic never sink. Second, it was decided that all ships must have enough room in their lifeboats to carry everyone on board. आणि आता राहिला आहे कंपाऊंड सेंटेन्स. फर्स्ट, the sky was clear and the sea was calm. Second, the Carpathia was far away and she took over 3 hours to reach the Titanic. तर अशा प्रकारे हा ग्रामरचा भाग आपल्याला सांगता येईल. आलं लक्षात? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही चेक करा, त्याचाही तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.